हमारे नए वीडियोस को देखने के लिए YouTube के ऐप पर बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नमस्कार, मी अर्चना आरते इंडिया फूड नेटवर्क मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पालक म्हटलं की थोडं सगळ्यांचाच मूड ऑफ असतो, जरा नाराजगी होते नाही का। पण आज मी ही नाराजी तुमची दूर करणार आहे। आज मी तुम्हाला दाखवते पालक पनीर। सुरुवात करूया। 1 टेबलस्पून तेल घेऊया आणि 1 टेबलस्पून बटर आणि बटर मस्तपैकी वितळून द्यायचे। असं बटर सगळं घातलं ना की ती पालकची भाजी छान लागते, मग आवडीने खातात। आता आपण यात घालूया 1 टीस्पून जिरं आणि 1 बारीक हिरवी मिरची चिरून। तुम्ही मिरची वाटून घेतली तरी चालणार आहे। आता यात घालूया 2 बारीक चिरलेले कांदे आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो। मीठ चवीप्रमाणे, थोडंसं मीठ कमी घालायचं आहे कारण पालक थोडा सॉल्टी असतो। आणि 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश। ती जी भाजी आहे ती खूप छान लागते। आणि आता हे सगळं आपल्याला छानपैकी शिजवून द्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो छानपैकी मऊ झाला पाहिजे, त्यामुळे आपल्याला 5 ते 10 मिनिटं वाट बघायची। 10 ते 15 मिनिटं झालेली आणि खूप छान शिजलाय, कांदा आणि टोमॅटो मऊ झालेलं आहे। आता आपण ह्यात आपण जो ब्लांच केलेला पालक आहे, म्हणजे आपण काय करायचं, पाणी उकळत ठेवायचं, मग त्यात पालकाची पानं घालायची। 1-2 उकळी आल्यावरती गॅस बंद करायचा, स्ट्रेनर मध्ये घालायचं, त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं आणि मग तो पालक आपण मिक्सरला लावायचा। अशा प्रकारे आपण हे पालक ब्लांच करून घेतलेला आहे। यानंतर आपण ह्यात पनीर पण घालणार आहोत। इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। ह्याचे मस्तपैकी छान छान चौकोनी तुकडे केलेले आहेत। तुम्ही लांबे पण करू शकतात, अजून छोटे पण करू शकतात। अर्धा चमचा गरम मसाला। आता हे मिक्स करून घेऊया। यात थोडंसं पाणी घालूया। अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण देऊन आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे। तुम्ही बघायची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं। कोणाकोणाला पातळ लागते, कोणाकोणाला थोडीशी घट्ट लागते, कोणाला मीडियम लागते ग्रेव्ही, त्याप्रमाणे तुम्ही बघायचं। आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि 1-5 मिनिटं वाट बघायची। छान सुगंध सुटलाय, बघूया झालंय का। छानपैकी पालक पनीरची भाजी तयार आहे। आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया, प्लेटिंग करूया। हा माझा आवडीचा विषय। गरमागरम पालक पनीर तयार आहे। पण थांबा, त्याला मस्तपैकी आपण सजावटी म्हणजे डेकोरेशन करूया। पनीर घ्यायचंय आणि छान असं किसून घ्यायचंय आणि ह्याच्याबरोबर पराठा तुम्ही बनवायचा। पालक पनीर पण बनवायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की ही भाजी कशी झालेली आहे, म्हणजे ग्रेव्ही। आणि तुम्ही काय करायचं आहे, इंडिया फूड नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे।